मलकापूर छेडछाड प्रकरण, आरोपींना अटक, ग्रामस्थांची कठोर कारवाईची मागणी, पोलिसांकडून पुढील कारवाईचे आश्वासन. कराड तालुक्यातील मलकापूर येथे शालेय विद्यार्थिनीच्या कथित छेडछाडीच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले. निवेदनानुसार 15 जुलै 2026 रोजी इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना काही मुलांनी तिची टिंगलटवाळी करत रस्त्यात अडवून तिचा विनयभंग होईल असे वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनीचे वडील तिला घरी घेण्यासाठी गेले असता त्यांनी संबंधितांना जाब विचारला. त्यानंतर वाद वाढला आणि काही जणांनी बाहेरून गावगुंडांना बोलावल्याचा आरोप करण्यात आला. या वादात विद्यार्थिनीच्या वडिलांवर दगडाने हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे मलकापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच आवश्यक असल्यास तडीपारसारखी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करावा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने माहिती देताना या प्रकरणात 2 दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगितले. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून शक्य ती सर्व पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. ABC न्यूज मराठी, कराड, सातारा. जय शिवराय, जय शंभूराजे. मी पांडुरंग डोलारे, हिंदू राष्ट्र सेना कराड तालुका प्रमुख व सकल हिंदू समाजातर्फे आज इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. आम्ही जे मलकापुरात 3 दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला येऊन आमचे निवेदन साहेबांना, दराडे साहेबांना दिलेलं आहे. तरी अशा जिहादी वृत्तीच्या जी मुलं असतील मलकापूरमधली त्याच्यावर प्रशासनानं कठोर ते कठोर कारवाई करून त्याच्यावर मोठे पाऊल उचलून त्याची एकदम ताळेबंदी केली पाहिजे. आणि येणाऱ्या काळात अशा कुठल्या घटना घडत असतील तर त्याला आम्ही सकल हिंदू समाज मिळून त्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊ असे आम्ही प्रशासनाला एक आवाहन करतो आणि इथं थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्ते, मी गणेश शिवाजी कापसे, एक सामाजिक कार्यकर्ता. देवदेव धर्मासाठी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. कराडामध्ये कुठेही काही घटना घडली एखादी तर मला फोन येतात आणि तिथं त्या बांधवासाठी, मदतीसाठी मी धावून जातो. अशाच घटना मलकापुरातल्या बऱ्याच माझ्यापाशी आल्या होत्या. म्हणजे निवेदन पण दिले 2 वर्षापूर्वी की बाबा जी पोरं गुन्हेगारी क्षेत्रात चाललेले आहेत त्यांना पोलिसांनी आवर घातला पाहिजे. त्यांना त्यांच्या आईवडिलांना कल्पना देऊन बाबा ते कसे वागतात हे पोलीस प्रशासनानं वेळेस कळवलं पाहिजे. पोलिसांची जिथं जिथं शालेय महाविद्यालय आहेत तिथं पोलिसांनी तिथं उभे राहिले पाहिजे. कारण आज युवा वर्ग गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे जास्त वळायला लागलेला आहे. हे पोलिसांनी बघितलं पाहिजे व महाविद्यालयाकडे युवा वर्ग शिक्षणाकडे कसा जास्त वळत हे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. कारण युवा हा देशाचा पाया आहे. युवा जर भरकटला तर देशाची आर्थिक परिस्थिती भरकटल. म्हणून पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्य घेऊन लक्ष दिलं पाहिजे व जे शाळेच्या परिसरामध्ये जे युवा वर्ग गुन्हेगारीच्या क्षेत्रात वाटचाल करत आहेत ते थांबवलं पाहिजे व मलकापूर शहर असो, कराड शहर असो, सुरक्षित कसं राहील ही प्रशासनानं काळजी घेतली पाहिजे. जर असे काही घडलं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही मोर्चा काढू व युवा वर्गासाठी एक प्रबोधन करू, युवा वर्गांना समजून सांगू. परंतु ह्याच्या अगोदर आमचं एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनानं कायदा सुव्यवस्था बघून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कराड शहर, मलकापूर शहर कसं शांत राहील हे लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.